जय शिवराय मित्रांनो. तर मी आलो आहे माझ्या गावाला आणि इथं शेतात काम होतं म्हणून मी आलो आहे. आत्ता मी तुम्हाला माझं घर दाखवतो गावामध्ये. स्टार्टिंग सगळे बाहेरचं लुक आहे. खूप भारी व्ह्यू आहे असं बघू शकता. समोरच जंगल आहे आणि डोंगर वगैरे दिसतात इथून असं. तर चला आतलं दाखवतो. इकडे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे आणि इथं आधी बैल वगैरे होती. ही सगळी बैल होती. इकडं असं ही माझी आई. आई हाय कर. हाय. इकडची एक रूम आहे बघू शकता तुम्ही. आणि वरती पण एक आम्ही थोड्या वेळात दाखवतो ते. हा मामा हाय कर. हाय. हे इकडचं सगळं एक बॅक साईड आहे आतलं आणि इकडे एक असा डोर आहे. तर चला बाहेरचं दाखवतो. आमचं बाहेर असं जंगल टाईप आहे. हे बघा अख्खं जंगल आहे सगळं. तर आम्ही शेतात. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. आम्ही जांभळं आणि आंबे इथं झाड आहेत. हे बघू शकतो तुम्ही. खूप मोठी झाड आहेत खूप माझी. आणि हे सगळे आंबे पिकलेले आहेत. येतं. तर माझी आजी बोलते हे घेऊन चाललं तिकडं खायला. आणि मी तुम्हाला एकदा झाडावरचे दाखवतो किती अख्खे एका जागीच खूप आहेत. हे बघू शकता. हाताला आंबे आहेत. कॅमेऱ्यात दिसते का? हे बघू शकता. तेच जाऊ द्या पण खाली खूप सारे पडलेले आहेत. हे बघू शकता खाली सगळे आंबेच आहेत. इथं वरती पण हे बघा. कॅमेऱ्यात दिसतंय का नाही माहित नाही उन्हामुळे पण इथं खूप सारे आहेत. येताना खूप सारे आंबे खाणारे आणि घरी पण नेणारे. आणि आत्ता तर मी जांभळं तोडतो. खाली पण पडलेत जांभळं. भारी. अजून जांभळं. तर इथं एक काठी आहे. तिने सगळे जांभळं तोडत येतात पण मी तर नंतर तोडणार आहे. आणि इथं खूप भारी आंबा. हे बघू शकता. हे बघा पिवळा आंबा एकदम भेटलाय. हे मी चाललो आता शेतात घेऊन. सगळे मामा गेला परत रिटर्न आणि आई माझी पुढे गेली. मी चाललो पडत. तर मी भेटला रस्ता. खूप भारी पिकलेले आंबे आहेत. मस्त शेतात जाऊन तिथं बसणार आणि खाणार आहे. इथं पण आंबे आहेत. इथल्या वरती नाही दिसत पण खाली पडलेले आहेत.
इथं माझी आई आहे, ती पण आंबे गोळा करते. दिसले सगळे दिसले. आता लय भारी वास येते यांचा, खूप भारी पिकले. इथं रस्ते नाही राहिलं, पण मी जाणार. आणि जर मी शेतात गेलो, तिथं पण एक जांभळाचं झाड आहे आणि आंबे आहेत थोडं वरती थोडं, तर मी जाणार आहे थोडं, ते पण नक्कीच दाखवेन ब्लॉगमध्ये. हे बघ केवढे पिकलेत आंबे. नाही आई तर काय तू इकडं हात चिकन आणि नाश्ता आणलाय. एक तर खराब निघला. हा हात कुठे धुवू, चिकन निघलेला. आता कुठं धुवायचा? कपड्यांना लावतो, कपड्यांनाच पुसतो. तर मित्रांनो, मी तर आलो शेतात, तिथं बसले. चला मी थोड्या वेळात ब्रेक घेतो, तुम्हाला थोड्या वेळ बसून तुम्हाला मी अख्खं शेत दाखवतो. आणि तिथलं मी तुम्हाला जांभळीचे झाडं आणि आंब्यांचे दाखवू. आणि मग मी खाणार आंबे परत आणि मग जाणार मस्त तोडत. तर चला मी जातो, आंबे तुम्हाला शेत दाखवूया आणि मग आंबे खाणार. आंबा इथं ठेवलाय, तुम्हाला मी शेत दाखवतो गोल रोटेशननी. हे मी इथं असं मंदिर वगैरे, आणि तिकडे एक वरती आहे एक तिकडे त्याच्या पण त्या वरती डोंगराची इथं थोडं तिथं आंब्याची आहेत. आणि इकडे समोरच ह्याची आहेत काय म्हणतात जांभळाची. तर मी तुम्हाला दाखवतो. आता सावली पडली आहे. मी तर गावाला आलो, शेतात वगैरे कुठं पण फिरतो. माझ्या जस्ट मागं एक जांभळाचं झाड आहे आणि इकडं पण एक आंब्याचे झाड आहेत. ह्याच्या वरती तिकडे जायला मी मामासोबत जाईन, कारण डोंगराच्या इथे जरा म्हणून. तर हे आंब्याची शेतली मी आत्ता ठेवतो तिकडं. आणि तर मित्रांनो, थोड्या वेळात भेटू आंबे तोडताना. आत्ता शेताचं काम सुरू झालं आहे, मी भेटतो थोड्या. तर मित्रांनो, आम्ही तर शेतात जाणार आहे थोड्या वेळात. तिथं मी आंबे वगैरे तोडणार आहे, जांभळं, करवंद तर दाखवणार. आणि इथे एक अशी टाकी आहे, हे तुम्हाला दाखवतो. पण ही आत्ता मोकळी आहे, क्लिअर दिसते का नाही माहीत नाही. इथे एक थोडंसं असं आहे. तर मी आत्ता चाललो आहे तिकडं. आणि हे बघू शकता, व्ह्यू बघा फक्त. हे मंदिर आहे गावाचं, हे सगळे. तर मित्रांनो, तर मी आत्ता वरती चढणार आहे. हे चप्पल काढतो आणि मी चाललो वरती चढायला. तर मी आत्ता झाडावर चढणार आहे. तर चला.
खूप डिफिकल्ट जाते, तरी ट्राय करणार आहे मी. तर मित्रांनो आता मी चढतोय वरती. बाळा दटपणात पाय घालू नको. तर मित्रांनो मी वरती चढलो आहे पेरूच्या झाडावर. एवढी डेंजर स्टंट करण्यासाठी थोडस तरी सबस्क्राईब भेटलं पाहिजे. तर मित्रांनो इथून व्ह्यू बघतोय तो खूप भारी येतोय. इथं झाड हलते वाऱ्याने. तर मित्रांनो आता मी खाली उतर आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असाल मी वरती कसं चढलो. उन्हामुळे दिसलंय का नाही माहीत नाही, पण खूप मजा आली. तर एकदा मी परत चढणार आहे, तर बघा नक्की. तर मित्रांनो मी फायनली पेरूच्या झाडावर आलो आहे. तुम्हाला मी दाखवतो. मी आता तर झाडावर बसलोय, बघू शकता. खूप मजा येते आणि व्ह्यू तर खूप भारीच आहे. हे बघा आमच्या घरावरचं आणि हे घर. परत एकदा दाखवतो. मी झाडावर बसला. यो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हे जे लुकडे लुकडे फांदे आहेत म्हणून जास्त वरती नाही चढू शकत, पण मी एवढं चढलो. तर आता मी खाली उतरणार आहे आणि मी जे शेतात जाणार आहे तिथं आंबे वगैरे करवंद त्याचे पण व्हिडिओ मी दाखवेन. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. आणि तर मी जातो आत, थोड्या वेळ जाणार शेतात. तर दाखवताना जाताना वरती अख्खं डोंगरावर, तरी भेटू थोड्या वेळ. तर मित्रांनो आता मी चाललो ट्रॅक्टरवर बसून शेतामध्ये. तर चला एक्सपिरियन्स दाखवतो ट्रॅक्टरवर बसायचं कसं असतं. तर मित्रांनो हा बघा मामा गोळा करते आंबे. इथं खाली खूप सारे आंबे पडलेले आहेत आणि खूप गोड आहे. हा का मामा आणि हा गोळा करते आणि मी तुम्हाला दाखवतो. खूप सारे आंबे गोळा केलेत. बघा खूप सारे गोळा केलेत आणि झाडं बघा असे हातालाच आहे. झाडावरचे पिकलेले आहेत मामा. आई हे काय आहे? लाल लाल आंबा पण आहे. ह्याच्यातला पिकलेला कुठला? आई हा कसला आहे? चांगला आहे? कुठला झाडावला? नाही खालचा आहे. बघ मला सांग मी तो काढतो. चला याला काय होत्या 4 महिने खायच्या तू.
नाही हा आपण काय म्हणलं नाही एक वरती पिकलेला होते. असंच तोडू शकतो तर आंबे किती वेळा होता सगळे पिकलेत. पाठीमागं एक गेला. आई या झाडावरचे पिकलेले आहेत का? नाही कच्चे आहेत. दर आई ए, पिकलेले खालचे बघ. हम्म. तो तिकडच गेला पाडलेला. आई हे बघ कच्चे पण देऊ का आई? आई हा पिकलाय बघ खालचा. हा नको तेव्हा बघ तर एकदा. हे बघ बस झालं नाही ठेवतच. बस का झालं चल होत्या चलो तर आता आम्ही चाललो खाली. खूप सारे आंबे तोडल्यामुळे. तर मित्रांनो मी खालच्या शेतात आलो आहे. तुम्हाला इथलं खालचं पण व्ह्यू देतो बघू शकता. आणि थोड्या वेळात ते 5 देव पुजणार वगैरे आणि मग सुरू करणार. तर मित्रांनो इथं जर हाईड अँड सीक केले तर कोण भेटणार पण नाही. आणि आम्ही आंब्याच्या बिया आणल्यात लावायला आणि तर त्या लास्टला लावणार. आणि तुम्हाला बघितलंच असेल खूप आंबे तोडलेत. तर आंबे परत 6 वाजता आता एक केलं जाणार घरी आणि मग 6 वाजता आंबे तोडले. हे बघा क्रिस्टल भेटलं एक छोटंसं. रिअलचं नाही आहे पण क्रिस्टल नाही. आंब्याची झाडं नाही एवढी. मस्त कुठेतरी तर मित्रांनो आता थोड्या वेळाने 5 देव पुजणार आहेत आणि मी असाच फिरत बसलोय. 5 देव पुजणार नंतर ते त्यांचं काम करणार. मी तर मस्त आंबे गावाला आले नुसते आंबे करवंद आणि बाकी नुसते मजा करायची बाकी काय नाही. थोडीशी मजा अरे देव.
तर मित्रांनो आता सगळ्यांनी काम करत होते तर बसलो. आता येईन मामा काम करतात मी बसले. आई इथलं पण ऊस टाकायचंय का? इथलं बाजूचं एकदा सावली आल्यामुळे परत व्ह्यू दाखवतो. खूप भारी व्ह्यू आहे. आणि मित्रांनो मला एक गोष्ट दाखवायची आहे. इथं खड्डे आहेत काही, ते काय खेकड्याचे सापाचे असतील, पण खाली गेल्यावर डायरेक्ट पाण्याचा आवाज येते. आता बघू शकता इथं पाण्याचा आवाज येतोय. ह्याच्यात पण बघा. इथं पण बघा सगळे पाण्याने आवाज यायला लागला. ह्याचं तर बघा, ह्याचं तर लयच येते. काहीतरी पाण्याचा जॉईंट बिंड असू शकतो खाली, पण माहित नाही काय. तर चला मी इथं एकटाच आहे, सगळे लांब आहेत थांबलेत तिकडं दिसत नसेल. मी एकटा इकडं आलो तर माझ्या मामासोबत. मामा गेला मी तेच हॉलमध्ये बघत बसलेलो. नंतर आम्ही मस्तपैकी 6 वाजता आंबे तोडायला जाणार आहे परत. आंबे जांभळं करवंद गेलो तर जाईन आणि जांभळांचं पण माहीत नाही, पण आंब्यांचं माहिती आहे. आंबे आम्ही तोडायला जाणारच. आंब्यांचं पण फिक्स नाही, कारण आम्ही 1-2 किलो आणलेत आंबे. तर गेलो तर नक्कीच तुम्हाला दाखवून. आणि तर चला मी चाललो आता थोडं पुढं. आणि हे तिकडं खूप सारे ते किडे खायला रेडी राहिले. आणि हे काम झालं की मग जायचं गावाला आपलं घरी. म्हणजे समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर थोड्या वेळाने भेटतो डायरेक्ट घरी जाताना. तर आत्ता आम्ही चाललोय खालच्या गाव. आम्ही फिरून आलो असतो की आंबे बसले आंबे घ्यायचे ना. फिरून पहिला आला तेवढते तरी आंबानी काढला. परत यायला पाहिजे जाऊ. जांभळं खाली तुला पाडता तर आता परत नंतर येणार 6 वाजता आंबे तोडाय. आई हे धर, मी जातो. मी जाऊ शकतो. कुठून जाणार? धर तर हे. ती पिशवी घेऊन जाते मग त्या पिशवी जाणार. दे. चौकात वगैरे पाहायला. तर मित्रांनो इकडं बगळं आहेत किडे खायल्यासाठी. एक बगळा आलाय, बाकीचे कावळे आहेत. का बगळा समोरच आहे. मी हळूहळू चालले त्याजवळ. कॅमेऱ्यात नीट नसतं एवढं भारी न दिसत, तेवढं रिॲलिटीमध्ये भारी दिसतं मित्रांनो. तर उडायच्या पोझिशनमध्ये
तो हळूहळू पुढे चालला. मी पण चाललो नाहीये. जाऊ दे मित्रांनो. तो तर तिकडे चालत चालत चालला. आणि इथं कावळे आले, ते क्रेन करते मी. याचं सगळं व्यस्त तेच. तर मित्रांनो, समोर खूप सारे बगळे आहेत, किडे खायला आलेत. पावसाचं वातावरण झालं पण पाऊस येणार नाही. हे बघा बगळे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 आहेत. एक डोंगर आहे. आता ते पिरीत आलंयच ना, त्याच्या अजिबात बाहेर दाणं काढू नको. त्याच्या आतच ठेव. तर मित्रांनो, मामा बघा कसं करतो. मित्रांनो, मी आंबे खाल्ला आता आणि तुम्हाला दाखवले तिकडचे. इथले आंबे खूप गोड आहेत. म्हणून आता मी तुम्हाला दाखवते तिकडचे. वर एक आंबे आहे तिकडं, मग नंतर जाणार किंवा डायरेक्ट खालीचेच तोडणार. दाखवतो. हे ह्याच्या वरचं आणि समोर 1 मिनटं मी सावलीत घेऊन दाखवतो तुम्हाला. इथून एकदम सरळ स्ट्रेट ते झाड आहे, तिथं जांभळं. तर मी नंतर थोड्या वेळात आत्ता जातो आणि खाणार तिकडं. तर तुम्हाला दाखवतो मी. बघू, झाडं चढलं तर चढणार आहे, मज्जा पण बघू. चला. मी आता कोळी लावायला चालले आंब्याच्या बिया. तर चला. तर मित्रांनो, आता 5 देवाचे म्हणतात आहेत. हे बघा. नाव मांडून मोजलेलं असतं, माहित नाही का. आणि हे आता असं टाकतात. मामा आता इथून खाली उतरला
आंबे गोळा कराय, खालचे खूप गोड असतात म्हणून आत्ता गोळा करणार, खाली पेर येणार आणि परत आंबे तोडा इथं वरती येणार 6 वाजता. तर आम्ही थोड्या वेळ तिकडचे गोळा करू. आई काय कापड दे ना, ते हे काढू जांभळं. तर आता जांभळं काढणार. हा बस 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 तिथपर्यंत. हा बाळा पडले ये. आणि मित्रांनो आम्ही बिया लावले इकडं आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असं रिव्हर टाईप आहे छोटंसं. इथून आणि इथून बघा समोरच डोंगर. आणि मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो अख्खा लांबचा व्ह्यू. मी तर एका जागी बसले, इकडं ट्रॅक्टर आणि मामा बोलतात आणि हे बघा खूप भारी आहे व्ह्यू. डोंगर आहे समोर दिसतोय, इकडं पण डोंगरच डोंगर आहेत. डोंगर सगळीकडनं डोंगर आहेत.